हॅलो व्ह्यूवर्स, स्पर्धायुगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अभ्यासक्रम काय आहे आपला MPSC मुख्य परीक्षेचा याची फोड करणार आहोत. आपण अभ्यासक्रम एकदम चांगल्या तऱ्हेने समजून घेणार आहोत. या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण अभ्यासक्रमावर एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तुम्हाला उत्तरे लिहिण्यासाठी अभ्यासक्रम समजणे खूप महत्त्वाचे आहे. एकदा तुम्हाला अभ्यासक्रम समजला, कोणता पॉईंट अभ्यासक्रमाच्या कोणत्या मुद्द्यामध्ये बसतो हे जर तुम्हाला कळालं, तर मग तुम्ही न्यूजपेपर वगैरे वाचत असताना किंवा कोणताही टॉपिक वाचत असताना तुम्हाला नेमकं त्या टॉपिकचं रिलेव्हन्स आपल्या अभ्यासक्रमाशी जोडता येईल. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच की एवढं महत्त्वाचं काय आहे अभ्यासक्रम समजून घेणं. आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा. टेलिग्राम चॅनलवर महत्त्वाची माहिती मिळत असते. टेलिग्राम चॅनलवर आपण जे प्रश्न उत्तर लिहित असतो ते टाकत असतो. तसेच आपण जे एडिटोरियल पाहतो त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा तिथे टाकत असतो. चला तर मग आता सुरू करूया. अभ्यासक्रम समजून घेण्या अगोदर तुम्हाला स्टॅटिक आणि डायनॅमिक या दोन गोष्टींमधला फरक माहीत पाहिजे. कारण अभ्यासक्रमामध्ये आपल्याला या दोन गोष्टीशी डील करायचं आहे. स्टॅटिक म्हणजे न बदलणारा भाग. जसं आपण पाहतो इतिहासामधल्या काही घडामोडी आहेत त्या बदलतात का? नाही. जसं की 1857चा उठाव, त्याच्यामधल्या ज्या घटना घडून गेल्या त्याच राहणार आता, म्हणजे त्या कधी बदलणार नाहीत. तसंच भूगोल हे काय तर स्टॅटिक सब्जेक्ट आहेत. आणि डायनॅमिक म्हणजे काय? चालू घडामोडी ह्या दररोज बदलत असतात. तर आपला जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये काही मुद्दे जे आहेत ते स्टॅटिक आहेत. जसं पर्यावरण आघात निर्धारण, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट, MSP किमान आधारभूत किंमत, ज्याबद्दल आपण आजच व्हिडिओ टाकलेला आहे. RPA अधिनियम, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट, ह्या ज्या अशा गोष्टी आहेत ना ह्या स्टॅटिक आहेत. म्हणजे यावर प्रश्न आले तर आपल्यासाठी खूप चांगलं असते, कारण एकदा केलं की पुन्हा आपल्याला पुन्हा करायची गरज नसते. आता बघा, सामान्य अध्ययन 1. सामान्य अध्ययन 1 मध्ये पहिला पार्ट बघा, इतिहास आहे. आता इतिहासमध्ये आपल्याला काय काय आहे? कला व संस्कृती. तुम्ही लिहून घ्या आहे, कारण तुम्हाला असा अभ्यासक्रमाची फोड माहीतच पाहिजे. इतिहासमध्ये आपल्याला कला व संस्कृती, आर्ट आणि कल्चर. भक्ती व सुफी चळवळ आपण कल्चरमध्ये घेऊ शकतो, परंतु वेगळं दिल्यामुळे सिलेबसमध्ये आपण वेगळी घेतलेली आहे. 1750 ते आजपर्यंत ज्या ऐतिहासिक घटना झालेल्या आहेत किंवा घटना घडत आहेत त्या सर्व घटना आपल्या अभ्यासक्रमामध्ये येतात. तसेच याच कालावधीमध्ये ज्या महत्त्वाच्या व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत त्या व्यक्तीसुद्धा आपल्या अभ्यासक्रमामध्ये येतात. स्वातंत्र्य लढा, आपले जे फ्रीडम फायटर्स होते, आपली जी फ्रीडम फाईट होती त्याबद्दल, विविध भागात जी झाली होती, जसं की बंगालमध्ये जी झालेली आहे, आपल्या बॉम्बे प्रांतामध्ये जी झालेली आहे, साऊथमध्ये दक्षिणेकडील भागात झालेली, या सर्व गोष्टी यामध्ये येतात बघा. तसेच जगाचा इतिहाससुद्धा आपल्याला आहे, ते आपण नंतर घेणारच आहोत. सध्या तुम्ही हे नोट डाऊन करून ठेवा. आणि पोस्ट इंडिपेंडंट हिस्ट्री आपल्याला जी काय आहे स्वातंत्र्योत्तर, त्यामध्ये आपलं एकत्रीकरण कसं झालं, देशांतर्गत पुनर्रचना कशी झाली, या बाबी येतात बघा. आता तुम्हाला पाठ काय करायचं आहे? सामान्य अध्ययनमध्ये काय काय येतं? इतिहास पहिला भाग येतो, दुसरा भाग बघणार आपण, तिसरा भाग बघणार, असा भाग बघणार. हे भाग तुम्हाला पाठच करायचे. आणि त्या अंतर्गत काय काय येतं हे हळूहळू तुम्हाला कळत जाईल. सध्या तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. जसं आपण प्रश्न पाहू तसंच तुम्हाला ती माहिती कळत जाईल. आता दुसरा जो घटक आहे आपला सामान्य अध्ययन 1 मध्ये, समाज, सोसायटी. तर या समाजमध्ये काय काय घटक आहेत बघा. समाजाची ठळक वैशिष्ट्ये आपल्याला आहेत. समाजाची विविधता आपल्याला आहे. विविध जाती, भाषा, विविधतेत एकता, ज्या गोष्टी आहेत त्या यामध्ये येतात. म्हणजे बघा, जर तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल तर एखादी गोष्ट आली समजा तुम्हाला की विविधतेत एकता कशी आहे, एखादं आर्टिकल आलं तर ते तुम्हाला या भागामध्ये टाकता येईल. तसेच बघा, समाजामध्ये महिला आहेत. महिला इम्पॉर्टंट पार्ट आहे. महिला संबंधित ज्या काही समस्या असतील, महिलांना एम्पॉवर करण्यासाठी जे काही आपण स्टेप्स घेतले असतील त्या सर्व गोष्टी इथे तुम्हाला पाहायला मिळतात. समजा तसेच बघा, महिलांच्या काही संघटना असतील त्याविषयी जर काही न्यूजपेपरमध्ये आला असेल
किंवा तुम्ही वाचत असाल कशाबद्दल, तर ते सिलेबसच्या या घटकामध्ये येतं बघा. लोकसंख्या, लोकसंख्येबाबत काही जरी असेल, जसं की आता आपण बघितलं समजा सेन्सस असेल, जनगणना, तसेच आपण बघतो लोकसंख्याशास्त्रीय डेमोग्राफिक डिव्हिडंड पाहतो बघा, लोकसंख्याशास्त्रीय लाभांश, ते सुद्धा लोकसंख्येशी संबंधित आहे. मग ते आपल्या या मुद्द्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये येतं. ठीक आहे, असं तुम्हाला समजून घ्यायचं आहे बघा. म्हणजे तुम्हाला पेपर वाचताना सुद्धा कळेल की नेमकं हे कशामुळे वाचायचं आणि कोणत्या बाबीवर लक्ष द्यायचं, अभ्यासक्रमामध्ये कुठं आहे हे कळालं की तुम्हाला आन्सर रायटिंग एकदम सोपी होऊन जात असते. दारिद्र्याबाबत सुद्धा काही गोष्टी असतील तर तुम्हाला त्या इथं घेता येतील. तसेच दारिद्र्य सामाजिक न्यायामध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत. तिथं सुद्धा तुम्हाला दारिद्र्य हा मुद्दा येतो. कुठे कुठे डबल आलेला आहे, परंतु एवढा काही डिफरन्स नाही. फक्त लक्षात ठेवायचं की आता समाजामध्ये जर असेल तर दारिद्र्याचा विचार आपण समाजाच्या दृष्टिकोनातून करायचा, तर सामाजिक न्यायामध्ये असेल तर सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून करायचा. नागरीकरण, अर्बनायझेशन, नागरीकरणाशी संबंधित काय काय समस्या आहेत वगैरे या सर्व गोष्टी आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. मग तुम्हाला नागरीकरणाविषयी काही जर दिसलं की ते आपल्या अभ्यासक्रमाच्या या भागामध्ये येतं बघा. तर ह्या गोष्टी अशा तुम्हाला बघायच्या आहेत. जागतिकीकरण आहे, त्याचा समाजावर परिणाम ग्लोबलायझेशनचा. म्हणजे काय, तर तुम्हाला उदाहरण सांगतो काही मी. समजा आपण आता जीन्स पॅन्ट जी घालतो, टी शर्ट घालतो, ते आपला पेहराव आहे का? नाही. हा परिणाम कशाचा आहे? मग जागतिकीकरणाचा परिणाम आहे. पिझ्झा, बर्गर हे खाण्यामध्ये आपले जे बदल झालेले आहेत ते कशाचा परिणाम आहे? जागतिकीकरणाचा परिणाम आहे. सामाजिक सबलीकरण, जे अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गामध्ये येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी म्हणजे ते काय काय समस्यांचा सामना करत आहेत आणि त्या समस्यांवर काय काय आपण उपाय योजले आहेत, तर हे सामाजिक सबलीकरणामध्ये येतं बघा. तसेच जातीयवादमध्ये जातीय दंगली, ज्या काही जातीयवादामुळे समस्या आपल्या निर्माण झालेल्या आहेत त्या जातीयवाद या पॉईंटमध्ये येतात बघा. म्हणजे तुम्ही जर हिंदू मुस्लिम दंगलीविषयी काही वाचत असाल किंवा अशा काही सिमिलर गोष्टींविषयी वाचत असाल न्यूजपेपरमध्ये, तर या घटकामध्ये त्या गोष्टी येतात बघा. सामान्य अध्ययन 1 मध्येच भूगोल हा सुद्धा भाग आहे बघा. आता भूगोल आपण अगोदर बघितल्याप्रमाणे स्टॅटिक आहे. याच्यामध्ये काय काय बघा, जगाचा प्राकृतिक भूगोल आहे. जगाचा प्राकृतिक भूगोल, तर हे जे आपण स्टॅटिक गोष्टी आहेत याच्या आपण वेगवेगळे सिरीजसुद्धा नंतर आणणार आहेत. सध्या वेळ नाही, सध्या जेवढा वेळ आहे त्याप्रमाणे चालू आहे. सध्या आपलं मेन काय तर आपल्याला आन्सर राईट करता आलं पाहिजे. परंतु याच्यामध्ये काय नाही, सोप्या गोष्टी येतात. पृथ्वीची अंतररचना वगैरे काय, पृथ्वीचे अंतरंग वगैरे ते आहे ना, त्या गोष्टी, प्लेट टेक्टॉनिक्स वगैरे, सी फ्लोअर स्प्रेडिंग, ह्या सर्व गोष्टी आपल्याला या प्राकृतिक भूगोलमध्ये बघायच्या आहेत. नंतर काय, प्रमुख नैसर्गिक साधनसंपत्ती. प्रमुख नैसर्गिक साधनसंपत्ती काय? कोळसा, नैसर्गिक वायू, यांचं आपल्याला काय बघायचं आहे? जागतिक वितरण. हे स्टॅटिक आहे, एकदा कव्हर केलं की मग आपल्याला पुन्हा करायची गरज लागत नाही, फक्त रिव्हिजन द्यावं लागतं नंतर. तसंच बघा, प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक हे जे व्यवसाय आहेत, आता प्राथमिक व्यवसाय जे आहेत समजा ते इथंच काय आहेत, समुद्रकिनारीच का काही व्यवसाय आहेत, काही व्यवसाय समजा जिथं रॉ मटेरियल आहे तिथंच का स्थापन केले जातात. या गोष्टी काय आहेत, तर त्या स्थानाला जबाबदार घटक यामध्ये येतात. तर ह्या सुद्धा आपल्याला कव्हर करायचं आहे. तसंच भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, चक्रीवादळ. कुठं भूकंप झाला, मागं मोरोक्कोमध्ये भूकंप झाला होता. मोरोक्को हा देश आहे आफ्रिके खंडामधला, नॉर्थ आफ्रिकेमध्ये येतो. तर या देशामध्ये भूकंप झाला, मग ते आपल्या सिलेबसमध्ये आपोआपच आलं बघा. सुनामी, जपानमध्ये कुठं सुनामी झाला, त्याचा काही दुर्गामी परिणाम झाले किंवा आपल्या हिंद महासागरामध्ये झाला, तर ते आपल्या सिलेबसमध्ये येऊन जातं. ज्वालामुखी, कुठं ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात, तर ते ज्वालामुखीचे उद्रेक झाला की त्याचे काय परिणाम झाले तिथल्या लोकांवर वगैरे, या सर्व गोष्टी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये येऊन जातात. चक्रीय वादळ, ठीक आहे, ह्या अशा गोष्टी बघा. आता हे स्टॅटिक प्लस डायनॅमिक दोन्हीमध्ये सुद्धा या अभ्यासक्रमातल्या टॉपिकमधले मुद्दे येऊन जातात. कारण आपण बघितलं भूकंप जसा मोरोक्कोमध्ये झाला, ती डायनॅमिक गोष्ट होती, परंतु ती आपण इथं घेऊ शकतो. तसंच भौगोलिक वैशिष्ट्ये, जलाशयाचे काय भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत, हिमनग, आईस कॅप्स जे आहेत त्यांचे भौगोलिक वैशिष्ट्ये काय आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये येऊन जातात या भूगोल या पार्टमध्ये. तर अशा प्रकारे सामान्य अध्ययन 1
हा पेपर जो आहे तो संपलेला आहे, म्हणजे त्याचा अभ्यासक्रम आपण पाहिलेला आहे पूर्ण. तर तुम्हाला आता कळालं असेल सामान्य ज्ञान 1 मध्ये काय काय येते. पहिल्यांदा येते इतिहास. इतिहासमध्ये काय येते काय नाही ते तुम्हाला हळूहळू कळून जाईल, नोट डाऊन करून ठेवा फक्त. त्यानंतर समाज आणि त्यानंतर भूगोल. हे असं आपल्याला अभ्यासक्रमाची फोड करावी लागते. आता सामान्य ज्ञान 2. सामान्य ज्ञान 2 मध्ये पाहूया. आता पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय संबंध. तर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये काय काय बघा. भारत व शेजारील राष्ट्र यांचे संबंध. आता जे आपलं ऑपरेशन सिंदूर जे झालं ते आपोआपच या घटकामध्ये आलं, कारण शेजारील राष्ट्र पाकिस्तान, चीनबाबत असं काय झालं की या मुद्द्यामध्ये येऊन गेलं. नेपाळ, भूटान, श्रीलंका काय झालं तर बरोबर या मुद्द्यामध्ये ती घटना येऊन जाते आणि आपल्या सिलेबसमध्ये आली की आपल्याला अभ्यासावी लागते. तर हा असा अभ्यास असतो बघा मुख्य परीक्षेचा. तसेच बघा द्विपक्षीय, प्रादेशिक व जागतिक गट. काही बायलॅटरल ग्रुप्स असतात, काही द्विपक्षीय गट असतात, 2 पक्षांमधील गट असतात. जसं भारत आणि ब्राझील समजा, त्या 2 देशांमधलाच एखादा गट आहे समजा, तर ते द्विपक्षीय गटामध्ये ते प्रादेशिक गट, जसं की ब्रिक्स वगैरे आपली जी आहे संघटना, ते प्रादेशिक गटामध्ये ब्रिक्स, बिमस्टेक वगैरे या संघटना आहेत त्या. जागतिक गट WTO सारखे जागतिक गट आहेत. या गोष्टी सर्व इथे येतात बघा. करार, काही करार असतात ज्याच्यामध्ये भारताचा समावेश आहे आणि काही असे करार असतात ज्याचा ज्यामध्ये भारताचा समावेश नाही, परंतु भारताचे हितसंबंध त्यामुळे धोक्यात आलेले आहेत. असे सुद्धा काही करार असतात. उदाहरण जर द्यायचं झालं तर त्याचे एक उदाहरण घेऊ आपण. कसं भारत एखाद्या कराराचा कसा भारताच्या एखाद्या करारात समावेश जरी नसला तरी सुद्धा भारताच्या हितसंबंधास धोका पोहोचू शकतो. हे बघा, वन बेल्ट वन रोड आहे चीनचा, जे पाकिस्ताननं स्वीकार केला आहे त्याचा, बरोबर. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे ना, ते भारताच्या हद्दीतून जात आहे, त्यामुळे भारत त्याचा विरोध करतो. मग हे काय झालं, भारताच्या हितसंबंधाला धोका झाला. तसेच धोरणे, काही विकसित देश आहेत, विकसनशील देश आहेत, ते काही धोरणे, त्यांची काही धोरणे घेतली जातात. त्यांचं काही त्या देशात काही राजकारण चालतं. जसं आता ट्रम्पचं चालत आहे बघा. ट्रम्प काय म्हणत आहे, जे हार्वर्ड त्यांचं विद्यापीठ आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटी, त्याच्यामध्ये त्यांनी काही बंधनं आणलेली आहेत की जे विदेशातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या ॲडमिशनवर त्यांनी काही बंधनं आणलेली आहेत. भलेही ते त्यांच्या जे न्यायालय त्यांनी स्थगित केलेलं आहे ऑर्डर ती, परंतु अशा काही गोष्टी होत असतात ज्याचे परिणाम होत असतात आपल्या हितसंबंधावर. काही परिणाम भारतीय भांडवलदारावर सुद्धा होतात. उदाहरणार्थ समजा एखादा टाटाचा उद्योग आहे आणि जर त्यांनी काही अशी अमेरिकेमध्ये किंवा युरोपियन देशांनी अशी काही एखादी पॉलिसी आणली की त्या उद्योगावर त्यामुळे परिणाम झाला, तर तसा भारतीय भांडवलदारांवर परिणाम होत असतो. तर हे असं आपल्याला पाहायचं असतं. तसंच बघा, महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था. आता ज्या काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्या यामध्ये येतात बघा. युनायटेड नेशन्स जे आहे ते, IMF, WTO, युनायटेड नेशनच्या भरपूर काही संलग्न संस्था आहेत त्यासुद्धा याच्यामध्ये येतात, जसं की युनेस्को इत्यादी. तर याचं काय काय पाहायचं असतं आपल्याला, ही संस्थाचं नेमकं इतिहास पाहायचा, त्याची रचना कशी आहे, त्याचे कोणकोणते घटक आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये पाहायच्या असतात. आता आंतरराष्ट्रीय संबंध आपण पाहिले. आता आपण काय पाहत होतो, सामान्य ज्ञान 2 हा पेपर पाहत आहोत. याच्यामध्ये बघा सामाजिक न्याय, दुसरा सामाजिक न्याय. सामाजिक न्यायामध्ये काय, समाजातील दुबळे घटक. समाजातील दुबळे घटक, आता दुबळे घटक कोणकोणते आहेत, तर दुबळे घटक कोणकोणते असतात बघा. महिला, अपंग, बालके, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती. तसेच आता नवीन बघा LGBTQ लोक असतात, गे वगैरे ते लोक असतात ना, तृतीयपंथी, ते दुबळे घटकामध्येच येतात ते सुद्धा. तर या सर्व गोष्टी यामध्ये येत असतात बघा. आणि याच्यामध्ये अजून काय बघा, केंद्र व राज्य शासन यांच्या योजना आणि त्यांची कामगिरी. म्हणजे या घटकांसाठी केंद्र व राज्य शासनाने काय योजना आणलेल्या आहेत आणि त्या योजनांची कामगिरी कशी आहे हे सुद्धा आपल्याला
या अभ्यासक्रमाच्या घटकामध्ये येते. तसंच या दुबळे घटकांसाठी यंत्रणा काय आहे, कायदे काय काय आहेत, जसं अपंगासाठी डिसॅबिलिटी ॲक्ट आहे, महिलांसाठी काही कायदे आहेत, हुंडाबळीचा कायदा आहे वगैरे, डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट आहे. तर असे यंत्रणा काय आहे, कायदे काय आहेत, संरक्षण संस्था, त्यांचे संरक्षण करण्यासाठी कोणकोणते संस्था व मंडळे आहेत, याची सुद्धा माहिती आपल्याला या सामाजिक न्यायामध्ये येते. म्हणजे जर तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल तर तुम्हाला जर या गोष्टी दिसल्या तर अभ्यासक्रमाच्या या मुद्द्यामध्ये येतात आणि असेच प्रश्न आपल्याला परीक्षेला येतात, दुसरं काही नाही येत. असा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला एकदम सोपा जातो. फक्त इथं तुम्हाला काय करावं लागतं की पहिल्यासारखं नाही जमणार, आता तुम्हाला दररोज प्रॅक्टिस करावी लागणार. आणि एक एक पाहिलं तर तुम्ही हे सोपी गोष्ट आहे, एकदा तुम्ही जर चांगलं समजून घेतलं तर सोपी आहे. कारण तुम्हाला इथं उदाहरणावर सांगतो तुम्हाला की पहिला जे मेन्सचा सिलेबस होता MCQ बेस्ड, त्याच्यामध्ये तुम्हाला समजा एखादं विचारलं, एखादं फॅक्ट विचारला की 1957 साली कोणती महिला संघटना स्थापन झाली, तुम्हाला माहीतच पाहिजे ही संघटना स्थापन झाली. बरोबर, इथं तसं आहे का? नाही. इथे तुम्हाला काय प्रश्न येऊ शकतो की महिला संघटना कोणकोणत्या आहेत आणि त्याचे सध्या काय परिणाम होत आहेत, अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. म्हणजे तुम्ही तुमच्याप्रमाणे उत्तरं लिहू शकता इथं. तर तुम्हाला फ्रीडम आहे, स्वातंत्र्य आहे तुम्हाला इथं. तर अशा प्रकारे गोष्ट आपल्यासाठी सोप्या झालेल्या आहेत, पण तुम्हाला त्या समजून घ्यावं लागतं. त्यासाठी तुम्हाला दररोज प्रॅक्टिस करावी लागेल. दररोज तुम्हाला त्या डिसिप्लिनची गरज आहे तुम्हाला. कारण तुम्ही UPSCचा अभ्यास करत आहेत ना. आता हे मेन्सचा अभ्यासक्रम जो आहे तो UPSCचा जशाला तसा कॉपी करून टाकलेला आहे. म्हणजे तुम्ही UPSCची सुद्धा देऊ शकता परीक्षा. म्हणजे तुम्ही UPSC परीक्षा सुद्धा देऊ शकता आरामात. तसं बघा सामाजिक न्यायामध्ये आरोग्य, तर आरोग्याविषयी काही गोष्टी आल्या न्यूजपेपरमध्ये, तुम्हाला काही आरोग्याविषयी समजा एखादं एडिटोरियल वगैरे आलं, प्रायमरी हेल्थ केअर बाबत आलं, प्राथमिक आरोग्याबाबत काही आलं किंवा डॉक्टरांची कमतरता याबाबत काही जर आलं तर ती गोष्ट तुम्हाला आपोआप या मुद्द्यामध्ये सिलेबसमध्ये येऊन जाते. शिक्षणाबाबत जसं की आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे 2020ची आपली, तर ती जी एज्युकेशन पॉलिसी आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे, ते आपोआप इथं येऊन जातं. शिक्षणाबाबत काही समस्या असतील तर त्या इथे येऊन जातात. काही अहवाल येतात असर वगैरेचे, तर ते सुद्धा आपल्याला इथं येऊन जातात. मानव संसाधन ह्युमन रिसोर्सबाबत काही गोष्टी असतील त्या आपल्याला अभ्यासक्रमाच्या या भागामध्ये येऊन जातात. तसेच बघा दारिद्र्याबाबत काय गोष्टी असतील काय नाही त्या तुम्हाला इथे येऊन जातात. उपासमारबाबत आपण परवा दिवशीच एक क्वेश्चन टाकलेला आहे. तर उपासमारबाबत काही जर आलं तर तुम्हाला अभ्यासक्रमाच्या या भागामध्ये येतं. तुम्हाला असा अभ्यासक्रम पाहायचा आहे. आता आंतरराष्ट्रीय संबंध पाहिलं, सामाजिक न्याय पाहिलं, प्रशासन पाहूयात. गव्हर्नन्स आहे तुम्हाला. प्रशासनमध्ये काय तर पारदर्शकता व उत्तरदायित्व, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, म्हणजे प्रशासनामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी काय काय केलं जात आहे, पारदर्शकता कशी नाही, सध्या कोणकोणत्या गोष्टी ज्या पारदर्शकतेला बाधक आहेत, या गोष्टी प्रशासनामध्ये येतात. प्रशासन सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जात आहे ते प्रशासनमध्ये येतं. जसं की आता आपण बघितलं की लायसन्सची प्रक्रिया सोपी केलेली आहे. सारथीची जी वेबसाईट आहे ते आलं प्रशासनमध्ये. नागरिकांची सनद हे एक डॉक्युमेंट असतं, त्यासाठी दिलेलं असतं, हे सरकारचं डॉक्युमेंट असतं. ह्याच्यामध्ये नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण याच्या बाबी दिलेल्या असतात. हे काय आहे काय नाही नंतर आपण जेव्हा प्रश्न घेऊ तेव्हा पाहूच, परंतु सध्या एवढंच लक्षात ठेवा. नागरी सेवा भूमिका, सिव्हिल सर्व्हिसेस, तर लोकशाहीमध्ये नागरी सेवा ज्या आहेत सिव्हिल सर्व्हिसेस, त्यांची भूमिका काय, आपण सुद्धा सिव्हिल सर्व्हिसेसचीच तयारी करत आहोत. तर मग त्या सिव्हिल सर्व्हिसेसची लोकशाहीमध्ये काय भूमिका आहे हा सुद्धा पॉईंट आहे बघा. हा आपण स्टॅटिकमध्ये सुद्धा कव्हर करू शकतो. जर डायनॅमिकमध्ये काय आलं तर याला जोडू शकतो आपण, परंतु स्टॅटिकमध्ये हा कव्हर होऊन जातो. तर काही सरकारी धोरणे घेतली त्याबाबत काही समस्या आपण बघितलं होतं, ते की MSP बाबत 3 कायदे आणले होते सरकारने. मग पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी खूप आंदोलने केली होती, खूप धरणे धरले होते, खूप प्रोटेस्ट केल्या होत्या आणि मग सरकारने ते काय केले, कायदे रद्द करून टाकले. तर मग सरकारी धोरणे आणि त्याबाबत समस्या वगैरे
या गोष्टी या आपल्याला प्रशासनामध्ये सुद्धा बघायच्या आहेत. आता चौथं संविधान. ठीक आहे, हे आपलं सामान्य ज्ञान 2 हा पेपर चालू आहे. संविधानामध्ये काय बघा, भारतीय संविधान, भारतीय संविधानाचा इतिहास माहीत पाहिजे आपल्याला थोडाफार, त्याचे वैशिष्ट्य माहीत पाहिजे. जे आपल्याला आपण जे पॉलिटीचं पुस्तक वाचतो इंडियन पॉलिटीचं, कोळंबे सरांचं वाचा किंवा लक्ष्मीकांत सरांचं वाचा, त्यामध्ये आपल्याला या सर्व गोष्टी आहेत. मूलभूत संरचना, बेसिक स्ट्रक्चर याबाबत सुद्धा गोष्टी आहेत. भारतीय संविधान आणि त्याची इतर देशासोबत तुलना, म्हणजे भारतीय संविधानाची इतर देशाच्या संविधानासोबत तुलना, हा सुद्धा पॉईंट आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे. आता तुम्हाला वाटेल की बाबा इतर देशांसोबत तुलना म्हणजे काय, सगळ्या देशांचं संविधान आपण अभ्यासायचं का? असं काही नाही. आपल्याला काही बाबी येतात, न्यूजमध्ये सुद्धा येत राहतात, तेव्हा आपण प्रश्न घेत राहतो, तेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जास्त करून आपल्याला युरोपियन देशामध्ये म्हणलं तर फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, इकडे म्हणलं आशियाई देशामध्ये तर जपान, पुन्हा तिकडं अमेरिके कंटिनेंटमध्ये म्हणलं तर म्हणलं तर नॉर्थ अमेरिका, कॅनडा, म्हणजे जसं जसं घडामोडी होतील, समजा एखादी मागे फ्रान्सचं काहीतरी झालं होतं फ्रान्समध्ये धर्मनिरपेक्षतावर, तर तेव्हा विचारलं होतं UPSCनं की फ्रान्समधल्या आणि आपल्या संविधानामध्ये धर्मनिरपेक्षताबाबत काय फरक आहे, हे असं विचारलं होतं. त्यामुळेच आपल्याला दररोज उत्तरे लिहिण्याचा सराव करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता बघा 5वा राज्यशास्त्र. तर राज्यशास्त्र घटक आपण काय काय बघितलं, आंतरराष्ट्रीय संबंध बघितलं, त्यानंतर सामाजिक न्याय बघितलं, त्यानंतर प्रशासन बघितलं, संविधान बघितलं. आता राज्यशास्त्र बघणार. राज्यशास्त्रामध्ये बघा संघ व राज्य, केंद्र व राज्य, त्यांना काय अधिकार आहेत, त्यांच्या अधिकारांची विभागणी कशी केलेली आहे, मग त्यांच्यामध्ये वाद होतात, मग त्यांचं वाद निवारण कसं केलं जातं, या सर्व गोष्टी आपल्याला इथे येतात. समजा मागं नाही का काय केलं होतं, कोलकातामध्ये CBI डिप्लॉय केली होती केंद्र शासनाने, त्यावर इश्यू झाला होता क्रिएट. मग हा कशामध्ये येतो, तर वाद झाला संघ व राज्यामधला. अशा प्रकारे आपल्याला गोष्टींकडे बघायचं आहे. अधिकारांची विभागणी, सेपरेशन ऑफ पॉवर्स, कोणाकोणामध्ये, न्यायपालिका, ज्युडिशरी, कार्यकारी, एक्झिक्युटिव्ह, आणि आपलं जे लेजिस्लेटिव्ह ऑर्गन्स आहेत विधिमंडळी, यांच्यामध्ये कसं पॉवरचं सेपरेशन, अधिकारांची विभागणी केलेली आहे, हे आपल्याला पाहायचं आहे. आता याचं आपण एक उदाहरण बघूया. आताच एक नुकतंच उदाहरण झालेलं आहे बघा, आपण याच्यावर प्रश्न सुद्धा घेतलेला आहे. सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला की 3 महिन्याच्या आत राष्ट्रपतींनी काय करायचं, जे राज्यपालांना राज्यांचं बिल त्यांच्याकडे पाठवलेलं आहे त्याला संमती द्यायची. 3 महिन्याच्या आत संमती द्यायची किंवा नकार द्यायचा 3 महिन्याच्या आत. हे कोणी केलं, सर्वोच्च न्यायालयाने केलं. तर सर्वोच्च न्यायालयाने केलं, पण हे कोणी करायला पाहिजे होतं, संसदेनं करायला पाहिजे होतं, पार्लमेंट. मग हे काय झालं, सर्वोच्च न्यायालय यांच्या अधिकारामध्ये आलं, म्हणजे जी अधिकारांची विभागणी होती तिच्यामध्ये थोडं एन्क्रोचमेंट झालं, म्हणजे संसदेचे जे अधिकार आहेत त्याच्यावर कुरघोडी सर्वोच्च न्यायालयानं केल्यासारखं झालंय. तर हे असे जे मुद्दे येत असतात ते आपल्याला या अधिकारांच्या विभागणीमध्ये येतात. तसंच बघा संसद व राज्य विधिमंडळे. संसद व राज्य विधिमंडळेबद्दल काही जरी गोष्टी असल्या ज्या आपल्याला कोळंबे सरांच्या आणि लक्ष्मण सरांच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत, त्या सर्व या मुद्द्यामध्ये येतात. न्यायपालिका, ज्युडिशरीचं सर्वोच्च न्यायालयाबाबत ज्या गोष्टी आहेत, उच्च न्यायालयाबाबत ज्या गोष्टी आहेत, किंवा सबऑर्डिनेट ज्युडिशरी जी आहे आपली निम्नस्तरीय, तर त्याबाबत सुद्धा गोष्टी आपल्याला या न्यायपालिका मुद्द्यामध्ये येतात. तसंच विविध मंत्रालय आहेत, केंद्र राज्य शासनाचे आणि विभाग आहेत, तर हे सुद्धा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहेत. याबाबत काही एवढा तुम्हाला प्रश्न येणार नाही, परंतु एखाद्या वेळेस काही इश्यू झाला तर प्रश्न येऊ शकतो. आता आपण काय केलेलं, काही स्वतंत्र बाबी सुद्धा घेतलेल्या आहेत. तर आपण तेवढे भाग बघितले, 6 भाग बघितले, ते तुम्हाला पाठ करायचे आहेत.
आणि काही स्वतंत्र बाबी आपण घेतलेल्या आहेत ज्यावर प्रश्न कधी येतात कधी येत नाहीत आणि आले तर चांगले, कारण हे स्टॅटिक पार्ट सारखं आहे आपल्यासाठी. दबाव गट, प्रेशर ग्रुप्स, औपचारिक व अनौपचारिक संघ. दबाव गट काय आहेत काय नाही हे आपण नंतर पाहणारच आहोत जेव्हा आपण प्रश्न घेऊ, परंतु सध्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे दबाव गटबाबत काय आलं, औपचारिक व अनौपचारिक संघाबाबत काय जर आलं तर हे आपल्या अभ्यासक्रमाच्या या मुद्द्यामध्ये येतं. थोडक्यात सांगतो, दबाव गट काय करत असतात, या सरकारवर दबाव आणत असतात, काही धोरणं राबवण्यासाठी, काही करण्यासाठी दबाव आणतात. सिंपल, हे दबाव गट असतात. स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपले जे पंचायत राज आहे, जिल्ह्यामध्ये जे चालणारं स्थानिक प्रशासन आहे, या गोष्टी आपल्याला या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाहायचा आहेत. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1950, 1951 हे दोन्ही आपल्याला कायदे कॉम्प्रिहेन्सिव्हली 360 डिग्रीमधून अभ्यासायचे आहेत. तसेच संविधानिक, वैधानिक, न्यायिक, अर्धन्यायिक संस्था किंवा संघटना. आता उदाहरण द्यायचं झालं समजा, ते कसं पाहायचं याच्याकडे बघा. समजा नॅशनल ह्युमन राईट कमिशन आहे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. आता यांचे जे अध्यक्ष आहेत, समजा यांची नेमणूक केलेली नाही, 2 वर्ष झालं, हे हायपोथेटिकल एक्झाम्पल द्यायला, समजा केली नाही, तर मग आता त्याच्यावर काहीतरी एडिटोरियल येणार, काहीतरी आर्टिकल येणार. मग हे कुठं आलं, अभ्यासक्रमाच्या या मुद्द्यामध्ये आलं. कारण नॅशनल ह्युमन राईट कमिशन ही जी बॉडी आहे ती वैधानिक बॉडी आहे, स्टॅट्युटरी बॉडी आहे, कायद्यानं स्थापन झालेली आहे, मग ते अभ्यासक्रमाच्या या भागामध्ये येऊन जाईल. तसंच काही संविधानिक एखादी बॉडी असेल, फायनान्स कमिशन वगैरे बाबत काय जर आलं तर ते इथं येऊन जातं. तसंच काय न्यायिक काय असेल, अर्धन्यायिक काय असेल, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल जे आहे NGT, त्याच्याबाबत जर काय आलं तर हे न्यायिक अर्धन्यायिक यामध्ये येतं. या अशा गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. तसंच अशासकीय संघटना, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, NGO बाबत जर काही इश्यू आला, मागं बघा NGO बाबत काही गोष्टी येऊ लागल्या की यांना ज्या देणग्या देतात ना त्याचा दहशतवादी कार्यवायासाठी वापर वगैरे करू लागले, ज्याचे आरोप होते. तर हे अशा ज्या गोष्टी काय असतात त्या या अशासकीय संघटना NGO बाबत काही घटना आल्या तर या सिलेबसच्या मुद्द्यामध्ये येतात. स्वयंसहायता गट, सेल्फ हेल्प ग्रुप्स बाबत काही गोष्टी आल्या तर या आपल्या स्वयंसहायता गट या मुद्द्यामध्ये येऊन जातात. धर्मादाय संस्थाबाबत सुद्धा तसंच. या अशा गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. तर या प्रकारे आपण सामान्य अध्ययन 2चा पेपर जो आहे तो सुद्धा कव्हर केलेला आहे. तुम्हाला पाठ करायच्या आहेत गोष्टी, लिहून घ्या, नीट समजून घ्या. एकदा या गोष्टी समजल्या की तुम्हाला आन्सर रायटिंग खूप सोपी जाईल आणि पुढं सर्व गोष्टी तुम्हाला सोप्या वाटायला लागतील. आता आपण बघूया सामान्य अध्ययन 3. सामान्य अध्ययन 3 मध्ये आता काय काय बघूया. पहिल्यांदा बघा सुरक्षा, सिक्युरिटी. सुरक्षामध्ये काय, विकासाला उद्धृत करणारे उग्रवाद, उग्रवादाचा प्रसार म्हणजे कोण, नक्षलवाद, नक्षली चळवळी वगैरे आहेत ना त्या इथे येतात बघा. तसेच अंतर्गत सुरक्षा आव्हाने, राज्य गैरराज्य घटक. आता राज्य आणि गैरराज्य घटक कोणकोणते आहेत, तर राज्य घटक जे आहे समजा पाकिस्तान, चीन, हे झाले राज्य घटक, स्टेट ॲक्टर्स. आणि गैरराज्य घटक कोणते, हे नक्षलवादी किंवा हे जे गुन्हेगार असतात, जे ह्युमन ट्रॅफिकिंग वगैरे करतात, मानवी तस्करी, तर हे झालं गैरराज्य घटक. तसेच अंतर्गत सुरक्षेला काय आव्हाने आहेत, हे बघा प्रसार माध्यमाने काही आव्हाने तयार केलेली आहेत, सामाजिक नेटवर्किंग साईट्समुळे आव्हाने तयार झालेली आहेत, सोशल मीडिया. हे बघा ऑपरेशन सिंधू दरम्यान खूप अशा काही घटना आपल्याला पाहायला मिळाल्या. सोशल मीडियाचा कसा वापर केलेला आहे आपल्या अंतर्गत सुरक्षेला धोका पोहोचण्यासाठी. ती हरियाणाची इन्फ्लुएन्सर आहे बघा, व्लॉगर, तर तिचं सुद्धा इथं पॉईंट आपल्याला मांडता येईल. तसंच ते अशोका युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आहेत, त्यांनी असं काही एवढं काही केलं नाही ट्विट जे अंतर्गत सुरक्षेला आव्हान निर्माण होईल, परंतु
तरीसुद्धा अशा काळामध्ये ट्विट वगैरे करणं महागात पडू शकतं. मग हे अंतर्गत सुरक्षेला आव्हान आहे म्हणून तर हे सुद्धा आपल्या अभ्यासक्रमामध्ये येऊन जातं. सायबर सुरक्षा, सायबर सुरक्षामध्ये खूप काही घटना होत आहेत. सायबर सिक्युरिटी याच्यामध्ये काय आहे, खूप जणांना फसवलं जाते ऑनलाईन फ्रॉड होत आहेत. तर ते ऑनलाईन फ्रॉड वगैरे जे काही गोष्टी येतात ह्या सायबर सिक्युरिटीमध्ये येतात. किंवा काही हॅकिंग वगैरे झाली, आपल्या समजा गव्हर्नमेंटची एखादी वेबसाईट हॅक झाली, ते सुद्धा सायबर सुरक्षेमध्ये येतं. मागं एम्सचं जे आर्किटेक्चर आहे ते काय केलं होतं, हॅक केलं होतं. तर हे सुद्धा गोष्टी ज्या आहेत असल्या, तर अशा प्रकारच्या गोष्टी आहेत त्या सायबर सुरक्षेमध्ये येतात बघा. आर्थिक गैरव्यवहार, त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय करायचं, पैसा जो आहे तो काळा पैसा म्हणजे काय करायचं, टॅक्स भरायचा नाही. काळा पैसा कोणता असतो, ज्याच्यावर टॅक्स नसतो तो, म्हणजे हा गैरमार्गाने कमवलेला पैसा असतो. तर हे आर्थिक गैरव्यवहारामध्ये येतं. त्याच्यामध्ये हवाला वगैरे या गोष्टी येतात बघा. सीमा क्षेत्र, बॉर्डर जे आहेत आपल्या, त्याची सुरक्षा आणि त्या सुरक्षेमध्ये काय आव्हाने आहेत आपल्याला आणि आपण त्याचं व्यवस्थापन कसं करत आहोत, या सर्व गोष्टी आपल्याला या मुद्द्यामध्ये येतात. जर सीमेवर काही गोष्टी झाल्या, भारत पाक सीमेवर काय झालं, भारत चीन सीमेवर काय झालं, तर ते आपल्याला या मुद्द्यामध्ये येतं बघा. दहशतवाद, संघटित गुन्हेगारी या दोघांचा संबंध, दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारी या दोघांचा कसा संबंध आहे. संघटित गुन्हेगारी म्हणजे ऑर्गनाइज क्राईम, जे दहशतवाद नसतो परंतु दहशतवादाला पूरक ठरतो. दोन्ही एकमेकांना मदत करतात. जसं की समजा काही दहशतवादी काय करतात, काही अट्टल गुन्हेगार असतात बघा, त्यांना काय करतात, बंदुका देतात. मग हे काय करतात, हे अट्टल गुन्हेगार गुन्हे वाढवण्यासाठी, गुन्हे करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. अशा प्रकारे या दोघांमध्ये संबंध असतो बघा. विविध सुरक्षा दले, CRPF वगैरे आपले जे काही विविध सुरक्षा दले आहेत त्याच्याबाबत जर काही गोष्टी आल्या तर त्या अभ्यासक्रमाच्या या मुद्द्यामध्ये येतात बघा. आता पर्यावरण बघा, पर्यावरणामध्ये काय काय बघा, संवर्धन, पर्यावरणाचे संवर्धन, प्रदूषण, पर्यावरणीय आघात निर्धारण हा मुद्दा आपण कव्हर केलेला आहे बघा. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट हा स्टॅटिकमध्ये आल्यासारखा आला, एकदा कव्हर केला की पुन्हा करायची गरज नाही. संवर्धन ह्या गोष्टी मात्र डायनॅमिकमध्ये येतच राहणार, काही ना काही होतच राहणार. पर्यावरणाला घातक त्या गोष्टी याच्यामध्ये येणार, क्लायमेट चेंज वगैरे या सर्व गोष्टी संवर्धन प्रदूषणमध्ये येत राहणार. त्यानंतर आर्थिक विकास, आता बघा याच्यामध्ये काय काय येते, भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन, प्लॅनिंग वगैरे जे आहे आपलं, प्लॅनिंग कमिशन, नियोजन आयोग ह्या त्या गोष्टी. भारतीय अर्थव्यवस्था कशी आहे काय नाही, GDP हे ते सर्व गोष्टी या घटकामध्ये येतात. वाढ, आपली ग्रोथ जी आहे अर्थव्यवस्थेची, त्याला जबाबदार घटक, समस्या काय येत आहेत आपल्याला, त्या सर्व या वाढमध्ये येतात. विकास तसंच जसं वाढबाबत आहे तसंच त्या दोघांमधला संबंध यावर सुद्धा प्रश्न येत राहतात. रोजगाराबाबत काय काय समस्या आहेत, बेरोजगारी कशी वाढत आहे, त्यासाठी आपण काय करत आहोत, कौशल्य विकास या त्या सर्व गोष्टी यामध्ये येतात बघा. सर्वसमावेशक वाढ, अर्थसंकल्प जो सादर केला जातो त्याबाबत काय काय गोष्टी आहेत महत्त्वाच्या, त्या सर्व यामध्ये येऊन जातात. उदारीकरण, लिबरलायझेशन, उदारीकरणानंतर काय झालं काय नाही, उदारीकरणाचे जे फॅक्ट्स आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे, ते सर्व या घटकामध्ये येतात. पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर कशाबद्दल आहे, रेल्वे, बंदरे, हवाई वाहतूक, रस्ते इत्यादी याबाबत ज्या पायाभूत सुविधा याबाबत काही जरी असेल गोष्ट, समस्या असतील, काही स्कीम असतील, काही धोरणं राबवत असतील, तर त्या गोष्टी आपल्याला यामध्ये येतात बघा, या मुद्द्यामध्ये येतात. समजा आता योजना आहे, सागरमाला योजना, मग ती आता आपोआपच या पायाभूत सुविधा पार्टमध्ये अभ्यासक्रमामध्ये आली आपल्या, म्हणजे आपल्या अभ्यासक्रमात आली, असं तुम्हाला कळालं की आपोआप अभ्यास करायला सोपं जाईल. गुंतवणूक प्रतिमाने हे इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स आहेत, बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर, हायब्रिड ॲन्युइटी, HAM वगैरे,
हे असे मॉडेल हे आपल्याला पाहायचं आहे, काय काय याच्यामध्ये काय काय नाही. जसं आपण एखादा प्रश्न पाहिला त्याच्याबद्दल पाहून घेऊ. स्टॅटिक असल्यासारखंच आहे हे पण. जमीन सुधारणाबाबत ज्या काही झालेल्या आहेत जमीन सुधारणा त्याबाबत आपल्याला माहिती पाहिजे. तसेच आता काय होत आहे, जसं लँड बँक वगैरे या गोष्टी येत आहेत, डिजिटलायझेशन होत आहे लँड रेकॉर्डचं, त्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. तर या मुद्द्यामध्ये येतात त्या. त्याचप्रमाणे बघा कृषी व अन्न या घटकामध्ये विविध भागातील मुख्य पिके व पीक पद्धती कशी आहे, काय नाही, कोणकोणते मुख्य पिके विविध भागात घेतली जातात, का घेतली जातात, या सर्व गोष्टी यामध्ये येतात बघा. सिंचन, इरिगेशन, सिंचनाचे विविध प्रकार, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, अजून काही प्रकार असतील तर ते या मुद्द्यामध्ये येतात बघा. शेती उत्पादनमध्ये काय महत्त्वाचं बघा, साठवण, मालाची साठवणूक, वाहतूक, माल जो आहे तो विकण्यासाठी आपल्याला न्यायचा आहे बाजारात, त्यासाठी वाहतूक आणि विपणन, विकायचं असेल तर बाजारात न्यावं लागेल आपल्याला. तर या सर्व गोष्टी आपल्याला या मुद्द्यामध्ये येतात बघ. ई तंत्रज्ञान, तर जे शेतकऱ्यांसाठी काही तंत्रज्ञान आलं, समजा काही तंत्रज्ञान आलं आणि त्याचा फायदा जर शेतीसाठी होत असेल तर ते बरोबर या मुद्द्यामध्ये येऊन जातं. अनुदान, सबसिडीज, काही प्रत्यक्ष अनुदान आहेत, काही अप्रत्यक्ष अनुदान आहेत. खतांवर काही आपण अनुदाने देतो, काही PM किसान सारख्या योजनांमधून आपण डायरेक्ट पैसे ट्रान्सफर करतो, ते अप्रत्यक्ष अनुदान झाले. या गोष्टी आपल्याला अशा पाहायच्या आहेत. किमान आधारभूत किंमत, आजच आपण पाहिलेला MSP, काय काय नाही, स्टॅटिक असल्यासारखा हा पॉईंट आहे. त्याबाबतच्या काय काय महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत आतापर्यंत आणि हे काय याचे डेफिनेशन वगैरे या सर्व गोष्टी यामध्ये येतात बघा. PDS, सार्वजनिक वितरण प्रणाली, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, आता हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. याबाबत काही न्यूज येत राहतात, त्या न्यूजसुद्धा आपल्याला ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि हा स्टॅटिक मुद्दा असल्यासारखा आहे. एकदा याबाबत सर्व गोष्टी पाहिल्या आपल्याला की पुन्हा याबाबत जास्त पाहायची आपल्याला गरज नाही. अन्न सुरक्षा व शिल्की साठा, फूड सिक्युरिटी जे आहे आणि FCIचे गोदामं जे आहेत आपले, त्यामध्ये आपण जो साठवणूक करत असतो ते या मुद्द्यामध्ये येतं. पशुपालन, त्याच्यामध्ये तुम्हाला पशुपालनाबाबत गोष्टी येतात बघा. सर्व बघा कसं कव्हर केलेलं आहे. जरी हा सिलेबस असा वाटत असला तर याच्यामध्ये सर्वच गोष्टी येतात. त्यामुळे आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे, असा 360 डिग्री अभ्यास करायचा, पूर्ण डायमेन्शन बघायचे आहेत, सर्व समजून घ्यायचे आहेत गोष्टी. हे असं नाही चालणार तुम्ही हे पाठ केलं झालं असं नाही. समज, अंडरस्टँडिंग तुम्हाला खूप महत्त्वाचे. एकदा सर्व गोष्टी तुम्हाला कळाल्या की मग तुम्हाला एकदम सोपं वाटायला लागले सर्व. तसंच बघा अन्न प्रक्रिया व संबंधित उद्योग, फूड प्रोसेसिंग वगैरे, त्याबद्दल काही स्कीम असल्या काही गोष्टी असेल तर त्या इथं येऊन जातात बघा. पुरवठा साखळी व्यवस्थापन, सप्लाय चेन मॅनेजमेंट, सप्लाय चेनमधल्या काही इश्यू असतील किंवा काही स्टेप्स घेतल्या असतील किंवा काही समित्या असतील त्यांनी काही रिकमेंडेशन दिली असतील तर या सर्व गोष्टी येथे येतात बघा. तर अशा प्रकारे आपल्याला अभ्यासक्रमाचा फोड करावी लागते. 5वं बघा, विज्ञान व तंत्रज्ञान. विज्ञान व तंत्रज्ञानमध्ये दररोज ज्या घडामोडी होतात त्या घडामोडीवर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. काही एखादा जी आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी जर काही एखादी घटना घडली तर ती आपल्याला लक्षात घ्यायची आहे. जसं आपण जेव्हा कोविडचा काळ होता तेव्हा ज्या व्हॅक्सिन होत्या, व्हॅक्सिन डेव्हलपमेंट होती, ती या मुद्द्यामध्ये आपण टाकू शकतो. भारतीयाची कामगिरी, हे असंच व्हॅक्सिन आपण आपली स्वतःची जर डेव्हलप केली तर ती भारतीयाची कामगिरी झाली. तंत्रज्ञान स्वदेशीकरण, हे असंच स्वतःची असली, भारतानं स्वतः केलेली असेल तर स्वदेशीकरण, इंडिजिनायझेशन. माहिती तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीबाबत काही बाबी असतील तर त्या या घटकामध्ये येतात. स्पेसबाबत काही असेल, इस्रोने काही गोष्टी केल्या असतील, नासाच्या काही गोष्टी असतील तर त्या या घटकामध्ये येऊन जातात. तर आपल्याला असा अभ्यासक्रम पाहायचा आहे. संगणकबाबत काही झाल्या असतील गोष्टी, काही एखादा सुपर कॉम्प्युटर वगैरे काही इव्हॉल्व झाला असेल, कोणी भारतानं केला असेल, काही झालं असेल त्याबाबत, तर या गोष्टी आपल्याला अभ्यासक्रमाच्या या भागामध्ये येतात. तर असा आपल्याला अभ्यास करायचा आहे. रोबोटिक्सबाबत काही गोष्टी झाल्या, सूक्ष्म तंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, हे GM क्रॉप्स वगैरे या गोष्टी आपण याबाबत प्रश्न पाहिलेला आहे. आत्ताच भारतानं काय केलेलं आहे की तांदळाच्या नवीन जाती विकसित केलेल्या आहेत. तर ते आपण पूर्ण न्यूज पाहिलेली आहे. तर ते सुद्धा या जैवतंत्रज्ञानामध्ये येतं. हे अशा प्रकारे आपल्याला न्यूजचं ॲनालिसिस करायचं आहे आणि अभ्यासक्रमाला त्याला जोडायचं आहे. बौद्धिक मालमत्ता हक्क, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटबाबत जर काही गोष्टी असतील तर या आपल्या अभ्यासक्रमाच्या
विज्ञान व तंत्रज्ञान भागामध्ये येतात, आपल्याला असं पाहायचं आहे. आणि शेवटचं काय, आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट. तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये काही सरकारची धोरणे वगैरे असतील, काही कायदे वगैरे असतील, जसं NDMA वगैरे आहे आपल्याकडं, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट, तर ते आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. आपत्ती कोणकोणती असते, भूकंप, पूर, सुनामी, या आपत्ती आहेत. तर या आपत्तींचं व्यवस्थापन कसं करायचं, भारताकडं काय काय प्रणाली आहे, सिस्टम अवेलेबल आहे, या गोष्टींचा आपल्याला अभ्यास यामध्ये करायचा आहे. हे सुद्धा स्टॅटिकच गोष्ट असल्यासारखी आहे. एकदा अभ्यास केला याचा की पुन्हा पुन्हा आपल्याला करायची गरज नाही. समजा एखादी घटना झाली, समजा स्टॅम्पीड झाली, स्टॅम्पीड म्हणजे काय, चेंगराचेंगरी. समजा चेंगराचेंगरी झाली, कुंभमेळ्यामध्ये झाली, तशा काही गोष्टी झाल्या, तर त्या आपोआप आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येऊन जातात. तर अशा प्रकारे आपण अभ्यासक्रम पाहिलेला आहे. सामान्य अध्ययन 1, 2, 3. तर जे सामान्य अध्ययन 4 आहे त्याची आपल्याला अशी फोड करता येत नाही, कारण तो आपण स्टॅटिक म्हणून त्याचा अभ्यास करणार आहोत. डायनॅमिक त्याला जोडायचं आहे, काही उदाहरणं आपल्याला द्यावी लागतात. तर डायनॅमिक शिवाय तर काम चालत नाही, ते जोडावंच लागणार आपल्याला. परंतु मॅक्झिमम पार्ट आपण स्टॅटिकमध्ये कवर तो करणार आहोत, त्यामुळे त्याची अशी काही फोड आपल्याला करायची गरज नाही. मग आता तुम्हाला सामान्य अध्ययन 1, 2, 3 मध्ये काय काय घटक आहेत, काय नाही, हे सर्व समजून घ्यायचं आहे. नीट तुम्हाला त्या गोष्टी बघायच्या आहेत, पाठ करायचा आहे. हळूहळू जसं जसं प्रश्न घेऊ तसं त्यातले तुम्हाला सब टॉपिक्स, म्हणजे त्यातले जे काही अंतर्गत मुद्दे आहेत ते सुद्धा तुम्हाला कळून येतील. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.